नमस्कार मित्रांनो, मुरंबा या मालिकेमध्ये आज आपण बघणार आहोत शशिकांत, आनंद आणि मगाशी जो आलेला माणूस असतो ते लेटर वगैरे घेऊन ते आता एकत्र बसलेले असतात. कशी वाटली ऍक्टिंग? शशिकांत म्हणतात एक नंबर एक नंबर. काय सॉलिड ऍक्टिंग केली रे, खरंच एक नंबर. कसं आहे ना, तुमच्या कृपेमुळे सगळं झालंय. शशिकांत मुकादम यांच्या मंचावर मला ऍक्टिंग करायची संधी मिळाली आणि मी ती उत्तमपणे पार पाडली असावी अशी माझी अपेक्षा आहे. शशिकांत म्हणतो हो हो, अगदी उत्तमपणे पार पाडली, एक नंबर काम केलंस तू. वाटली एंट्री, अरे मस्त काम केलंय यार. पैसे दिले जेवढे ठरले तेवढे आणि 300 रुपये एक्स्ट्रा दिले, कारण काम एक नंबर केलंस तू. शेठ, नाटकाच्या मॅनेजरची आठवण झाली बघा. ऍक्टिंग असेल तर नक्की सांगा. शशिकांत म्हणतो हो हो नक्की सांगणार. माणूस निघून गेलेला असतो. आनंद म्हणतो एक गोष्ट सांगाच तुम्ही मला बाबा. समजा त्या रेवाने जर ती नोटीस वाचली असती, तिचं खरं काय ते लक्षात आलं असतं तर काय केलं असतं? तीच खोटी हे जर तिला कळलं असतं तर काय केलं असतं? नाही सांगाच तुम्ही बाबा. गेम झाला असता जरा अंदाज तरी आहे का बाबा? काय रिक्स घेतली आपण? वेड्या कसं पसेल रे? तो स्टॅम्प, वकिलाची सही हुबेहूब एकदम ओरिजिनल होती. कसं पसणार आहे? सगळं काही प्लॅनिंगच केलं होतं. जरी तिने वाचली असती तरी तिच्या लक्षात आलंच नसतं. त्यामुळे आपण करतानाच प्लॅनिंग परफेक्ट केला होता. त्यामुळे तो प्लॅनिंग सुद्धा सक्सेस झाला की. बरोबर आहे बाबा, परफेक्ट तर झालंय बघा. येतच नाही तिने ओळखावी आणि खरं काय ते सांगावं. म्हणूनच तुम्ही बापाचे बाप आहात. आनंद फार कौतुक करत असतो. तेवढ्यात काही शशिकांतचा फोन वाजलेला असतो. फोन लावलेला असतो की पोहोचली म्हणून. शशिकांत म्हणतात महाबळेश्वरी एन्जॉय करा, मस्तपैकी करा एन्जॉय आता बाय म्हणून. आता शशिकांतने फोन ठेवलेला असतो, कारण रमा वेळेवर पोहोचली आणि व्यवस्थित पोहोचली हे त्यांना कळालेलं असतं. म्हणतो मिशन फत्ते झालं, चला. मी काय म्हणतो मागवा ना. शशिकांत म्हणतो काय? अहो मागवा ना. मुकादम आहोत, चहा कॉफी पिऊन सेलिब्रेशन करणार आहोत का? काहीतरी मागवा, स्कॉच बीच. चला चला. शबास शबास शबास. वेटर वेटर 2 लार्ज कॉफी. आनंद आता बघायलाच लागलेला असतो शशिकांत रे, तेच मिळणार आहे तुला. अक्षय आणि रमा खूप छान हॉटेलवर आलेले असतात. अक्षय आणि रमा जसे उतरतात तो मॅनेजर आलेला असतो. म्हणतो नमस्कार सर. लक्ष्मी नारायणाचा जोडा उतरलाय बघा हॉटेलवर. थँक्यू, स्वागत आहे तुमच्या दोघांचं. रमा म्हणते तुम्ही कोण आहात? प्रेमचंद, मी इथलचा मॅनेजर आहे. तुमची सेवा हेच माझं भाग्य. तुमचं सामान लगेच शिफ्ट करून देतो मी. आणि रूमची व्यवस्था केली बघा, स्वच्छ रूम एकदम टकाटक. इतकं कौतुक करत असतो मॅनेजर, इतकं कौतुक करत असतो. थांबा ना जरा, थांबा ना तुम्ही, ऐका ना. अक्षय जरा त्याला थांबवतो. आज भूगोल, नागरिकशास्त्र सगळं नंतर समजून घेतो. आधी रूमची किल्ली द्या, जरा जाऊन रिलॅक्स तरी होतो. सॉरी साहेब, करून थकले, माझ्या डोक्यातच नाही. थंडगार सरबत देतो तुम्हाला, 2च मिनिटाच्या वेगाने सेवेसाठी हजर होतो. अक्षय म्हणतो ठीक आहे. छान आणि शांत वातावरण आहे ग. अशा शांत वातावरणात यायचं होतं म्हणून तर इथे आलोय आपण. मला इथे खूप आवडलंय. म्हणजे खूप छान वाटतंय. टेन्शनच निघून गेलंय, सगळं रिलॅक्स फील येतं. रमाला म्हणतो ही अॅनिव्हर्सरी अशी काही एन्जॉय करू जणू आपण आहे ना वर्षी लग्न झालंय. 4 दिवस आधी भेटलोय आपण, 2 दिवस आधी फोनवर पहिल्यांदाच बोललो. असं काय रिअलाइज करायचंय आपल्याला? नवीन ताजं लग्न झाल्यासारखं, नवीन जोडप्यासारखं करायचंय बघ. एन्जॉय करू ना की बस. रमा म्हणते हो, मधली यंग कपल्स नाही का, तसलं एन्जॉयमेंट करायचंय. फन फन. नवीन कपल कसं घर रुसवे फुगवे काय 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 काय. रमा आता पुढे चाललेली असते. काय झालंय तुला? प्लॅन आवडला नाहीये का रमा? अगं काय झालंय? करतोय असं नाही करायचंय. नाही आवडलं ते का असं सगळं एन्जॉय करायला? तर असू दे. मध्ये करूया ना, मीही तेच म्हणते की वे फुगे म्हणून तर रुसली ना मी. अक्षय म्हणतो रॅन्डमली रुसलीस? वाव. 50 उठापशा काढू का मग? 50 वेळा सांगा माझ्यावर किती प्रेम आहे, किती प्रेम आहे सांगा की. 50 वेळेला सांगा. ते म्हणतो कसं सांगू ग रमा? कसं सांगू? तू मला सांग, मग मी सांगतो. नाही तू सांगच रमा. ओठांवर सांगू की तुझ्या गालांवर सांगू की डोळ्यात सांगू? तू सांग ना रमा. बाहेर हो, त्याचं भान ठेवा. काय चाललंय म्हणे. फक्त मन ग, कसं सांगायचं माझं मी ठरवतो. तू फक्त मन. गोड अशी रमा लाजलेली असते. बास बास बास. काय लाजलीयस? वा वा वा. सगळं लाजणार की काही आतमध्ये गेल्यावर पण लाजणार? ते निघायचंय का? काय चाललंय तुमचं हे? म्हणलं की निघालात, बॅग कोण घेणार? अक्षय म्हणतो अरे वा जोडे ग, बापरे क्यूट. जर लाजणार असशील ना तू रमा, सगळं सामान डोक्यावर घेतो मी. आणि अक्षय मस्तपैकी एन्जॉय करत असतात. रमा गोड लाजत असते, अक्षय हसवत असतो. छान असं त्यांचा दिवस चाललेलं असतं. रमा अक्षयला गोड असा किस करते आणि अक्षय वा वा वा, स्वर्ग सुख मिळालेलं असतं. अक्षय बॅगा आणता का रे? एवढी बॅग घेतली, एवढं मिळालंय, सगळं सामान घेतलं तर काय काय मिळायचंय? रमा म्हणते चला ओ. तिकडे गेम खेळत असतो, मन लावून गेम खेळत असतो. शशिकांतच्या रूमचा दरवाजा वाजलेला असतो. लगेच शशिकांतचा आवाज खाली गेलेला असतो, रडवेला झालेला असतो. आजारीपणाचं त्याने सोंग आणलेलं असतं. बिचारी रेवा एवढ्या प्रेमाने सूप बनवून आणते आणि शशिकांतचा लगेच आवाज खाली गेलेला असतो आणि तो आजारी आहे हे नाटक तो सुरू करतो. बाबा मी आहो सूप आणलंय तुमच्यासाठी. अगं रेवा, तू सूप आणलंय होय? तब्येत कशी आहे? बरं वाटतंय का तुम्हाला? डॉक्टर काय म्हणाले सांगा की. रेवा, डॉक्टर काय म्हणणार? तुझ्यासारखी सून आहे माझ्या पाठीमागे, आता डॉक्टर दुसरं काय म्हणणार? आराम करा, काळजी घ्या, एवढंच. ही सगळी काळजी घेते, मला काय होणार आहे सांग बरं रमा. अरे रेवा, तू असल्यावर बरं वाटणारच ना ग. अक्षयची काळजी वाटते बाबा, खूप काळजी वाटते बघा. कोर्टाचा निकाल आपल्या बाजूने लागेल ना, अजून काही होणार नाही ना बाबा. विश्वास आहे ना अक्षयवर? मग अक्षय सगळं व्यवस्थित करेन बघ. नवरा बायको मध्ये विश्वास पाहिजे, तो महत्वाचा आहे. हा एकमेकांवरचा विश्वास ही फार दुर्मिळ गोष्ट आहे.
ठेवलाय ना अक्षयवर विश्वास, असाच विश्वास कायम असू दे. नक्की तुझा विश्वास तो जिंकेन म्हणजे जिंकेन, बघ तू. काल सुद्धा आपल्या बाजूने लागेल, अजिबात टेन्शन घेऊ नको रे. बायकोची पुण्याई असते नवऱ्याच्या पाठीमागे उभं राहणं खंबीरपणे. बायकोची पुण्याई होती, सीमाची पुण्याई होती. माझं भलं झालं की नाही, दिसतंय की नाही माझं भलं झालेलं रेवामध्ये. हो ना बाबा, झालंय की तुमचं खरंच चांगलं झालं. ठेवशील ना ग तशी पुण्याई, तू ठेवशील ना अक्षयच्या पाठीवर असा प्रेमाचा हात. बाबा तुम्ही म्हणताय अगदी तसंच वागणार आहे मी. जा आणि रात्रीच्या स्वयंपाकाच्या तयारीला लाग, परत उशीर व्हायला नको. बोंबाबोंब करतील उशीर झाला तर. जा बरं बाळा, आता स्वयंपाकाचं बघ. डोंट वरी बाबा, असं काहीच होऊ देणार नाही, लगेच स्वयंपाकाला लागती मी. गुणाची सून ग, हो ग हो ग. सूप घ्या बाबा, मी आलेच. हो हो मी घेतो सूप, तुझा स्वयंपाक बघ. अक्षयने फोन केलेला असतो. अक्षय झाली का सुरू पार्टी? पोहोचलोय, सगळं व्यवस्थित आहे ना? हो हो सगळं व्यवस्थित आहे, डोंट वरी. अक्षय इकड सगळं सांभाळतो, तू तिकडचं सांभाळ. आता रेवाला व्यवस्थित हँडल करा. येस 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 ओके बाय. आता फोन बंद केलेला असतो शशिकांतने आणि अक्षय मस्तपैकी सरबत पित असतो. इकडे स्वयंपाक वगैरे करत असते. अभि आणि अनंत आलेलं असतो, त्यांनी फॅन आणलेला असतो छोटा. आता पिन कुठे लावायची, तर पिन बरोबर तिथे लावलेली असते. तिच्या तोंडासमोर बरोबर त्यांनी फॅन ठेवलेला असतो. नाईस नाईस, रिअली नाईस, व्हेरी नाईस गाईज. थँक्यू सो मच. एवढी काळजी घेताय तुम्ही माझी, थँक्यू सो मच. हो स्वीट ऑफ यू. किती करताय माझ्यासाठी तुम्ही, किती काळजी घेताय. रिकाम टेकडी मुलं कुठे गेली? अरे वा, इथे का रिकाम टेकडी मुलं मिळालीत? लकी आहेत लकी आहेत. तुम्हीच दिली ना असली कामं. ना बाबा, लाडकी सुनबाई किचन मध्ये राब राब राबती. किचन मध्ये राबून तिला गरम होत होतं, मग आम्ही ठरवलं की तिला स्पेशल सर्व्हिस द्यायची, म्हणून बघा की तिच्यासाठी फॅन आणून बसवलाय. कसं गारगार वाटतंय बघा की पंख्याच्या हवेने. पाचे पाय दुखतात तेव्हा पाय चेपून द्यायचं नाही आणि हिला फॅन लावताय होय. अरे दादा काय करतोय, तुझे काका आहे, तू पण पाय चेप की, तुझी जबाबदारी आहे, तू मोठा आहेस. मी आणि आनंद दोघांमध्ये चाललेलं असतं. पण रे पाय चेप की, पाणी येणार रेवा, हे घे. काय झालं बाबा, काय बनवलंस तू? सूप. सूप असं असतं का बेचव? त्याला अजिबात चव नाहीये. बेचव, सपक, वॅक, थू. काय बोलताय? हे सूप बनवण्यासाठी 1 तास लावला, इतके एफर्ट्स घेतलेत. तुपाला स्वतःची अशी काही टेस्ट नसते, पण फार छान असतं शरीरासाठी ते. गुड थिंकिंग वहिनी, असंच असतं बाबा आणि असंच प्यायला लागतं. बघत असतो सूप एक्झॅक्टली कसं आहे, नुसतं पाणी आहे. काय म्हणतात काय रे, नुसतं असं ओढून ओतलं आणि लगेच चांगलं आहे की वाईट तुला कळालं का? काही नाटकं करतोस. मेथी टाकली आहे ना, ते बघत होतो बाबा. रूम मध्ये जाऊन चित्र काढी, ते सूप वगैरे नको बनवायला जाऊ. तर ना कोणालाच दाखवू नको. शशिकांत म्हणतात तुझी तुझी लपवून ठेव, कुणी बघितलं तर चक्कर येऊन पडायचं. म्हणतात ए बाई, जे झालंय ते झालंय, सगळं विसरून जा, आता भविष्याचा विचार करू. बाबा भविष्याचा विचार म्हणजे काय? रात्रीच्या जेवणासाठी काय करणार आहे ते मला सांग, मग आपण ठरवूया. रात्रीच्या जेवणाचा बेत एकदम कडक आहे बाबा, डोंट वरी. आता सांग ना काय कडक? बटर पालक, पनीर स्टार्टर, लसूण चटणी, चमचमीत बटाट्याची भाजी. काय झालंय? शशिकांत लगेच मान खाली टाकून चाललेलं असतो. अहो बाबा काय झालंय सांगा तर. मेनू चांगला आहे, कर बाई कर. नाही 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 नाही, तुम्हाला काहीतरी आवडलं नाहीये. काय आवडलं नाहीये सांगा बरं बाबा. तुम्ही थांबा, नक्की काय झालंय तुम्ही सांगितल्याशिवाय मी काही तुम्हाला सोडत नसते. नेमकी काय प्रॉब्लेम आहे, तुम्हाला काय खटकलंय, काय आवडलं नाहीये सांगा बरं बाबा. शशिकांत अगदी खाली खांदे केलेले असतात, मान खाली टाकलेली असते आणि नाराज होऊन तोंड पाडून चाललेलं असतो. मनात काय, मला नक्की सांगा नेमकी काय चाललंय ना बाबा, मला कळालंच पाहिजे. मी तुम्हाला जाऊ देत नसते, तुमच्या मनातलं मला बोला बरं. तुझ्या आवडीचं सोयीचं बनव की, मी कुठे काय म्हणायला लागलोय. तुला जे योग्य वाटेल ते बनव बाई, माझं काही म्हणणं नाहीये ग, काही म्हणणं नाहीये. बाबा बोला की, वाला काका ती काय सांगते ऐका तर. आनंद म्हणतो बाबा ती काय सांगते ऐकून तर घ्या. शशिकांत काहीच ऐकत नाही, खाली मान घालून नाराज होऊन निघून गेलेलं असतो. इकडे आता अक्षय आणि रमा रूम मध्ये आलेले असतात. सगळं सामान वगैरे कबड मध्ये लावण्याचा प्रयत्न करत असतात. आता फ्रेश वगैरे होतो आणि रमाचं काय चाललंय ते बघत असतो. आणि एक छानसा ड्रेस आणलेला असतो. रमाला म्हणतो फ्रेश व्हायचा आणि हा ड्रेस घालायचा. म्हणते तुम्ही स्वतःसाठी घेतलाय का, छान दिसेल तुमच्यावर. अक्षय म्हणतो काय रमा, तुम्ही ड्रेस तुझ्यासाठी आणलाय ना, अॅनिव्हर्सरी सारखं वागायचंय, ठरलंय ना, मग तसंच वागायला नको आणि तसं दिसायला नको. तुझ्यासाठी घेतलाय ग. हो 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 माझ्यासाठी. लग्न झालंय असं काहीतरी वागायचंय ग. छान दिवस होते ना अक्षय, किती गोड दिवस होते आधीचे. अक्षय म्हणतो हो ना, नवीन नवीन छान छान सगळं वेगळंच होतं. अक्षय म्हणतो चहा प्यायला जायचंय. रवा म्हणते लगेच रेडी होते, अगदी 5-10 मिनिटात आम्ही आलेच. मग आता छान अशी फ्रेश होऊन आलेली असते. अक्षयने दिलेला ड्रेस घातलेला असतो, छान एक नंबर तिला ड्रेस दिसत असतो, कमाल. अक्षय असा आवाज येते. अक्षय जरा पडलेला असतो. अक्षय बघतो तो काय रमाने इतका छान ड्रेस घातलाय आणि दिसते सुद्धा खूप सुंदर. अक्षय खूप खूप खुश झालेलं असतं. अक्षय रमामध्ये हरवून गेलेला असतो. पहिले दिवस आठवायला लागलेले असतात. रमा इतकी छान दिसत असते, इतकी गोड दिसत असते की अक्षय तिच्याकडे बघत असतो. अगदी थक्क झालेला असतो, तिच्यामध्ये अगदी बुडालेला असतो. अक्षय तिच्याकडे काय बघता बघता कुठे हरवलाय त्याचं त्याला माहिती असतं. अक्षयला इतका आवडलेला असतो तो ड्रेस आणि रमाने सुद्धा तेवढ्याच प्रेमाने तो घातलेला असतो. अक्षय इतका जसं आवडतंय तशी छान अशी तयार झालेली असते. त्यामुळे अक्षयला असं फील होतं की खरंच आपलं कालच लग्न झालं की काय, असं काहीतरी त्याला फिलिंग यायला लागलेलं असतं. फार छान आणि फ्रेश असं वाटत असतं. अक्षय एकटक त्या रमाकडे बघत असतो. रमा म्हणते अक्षय तुमच्याशी बोलती मी, तुमचं काय चाललंय? अक्षय माझ्याकडे लक्ष आहे का? रे 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 रे, घायाळ केलंस तू. काय झालं, बरं वाटत नाहीये का? काय वेडेपणा चाललाय मला कळेल का अक्षय?
काय लहान बाळासारखं चाललंय हो, तू खरंच सुंदर दिसतीये सुंदर, मग दिसतीयेस ना, म्हणायला नको का सुंदर दिसतीयेस, म्हणू दे की. हा काळजाचा ठोका चुकलाय माझ्या, काळजाचा ठोका. ते फार लाडात यायला लागलेला असतो. रमा म्हणते जा आणि पटकन आवरा, जायचंय ना चहा प्यायला, मग पटकन आवरा. पण तो आत्ता चालो बघ, लगेच जातो आणि लगेच येतो. अक्षय आता चहा प्यायला आलेलं असतं. मॅनेजर म्हणतो वा वा, फार छान दिसते हो तुमची जोडी, आणि तुमच्यासाठी स्पेशल हा VIP टेबल सजवून ठेवलाय. आणि हो साहेब, तुम्ही जेवढं सामान सांगितलंय तेवढं सगळं आणलंय, तुम्ही एकदा बघून घेता का. रमा म्हणते अक्षय काय मागवलं होतं सामान, कुठे काय मागवलंय ते काहीतरी म्हणताय. नाही मला नाही म्हणत, प्लॅनिंग वगैरे केलंय का. रमा म्हणते नाही ग, कसलं प्लॅनिंग वगैरे रमा, डिनरची सोय कुठे आहे ते विचारले, बाकी काहीच प्लॅनिंग नाहीये. अक्षय म्हणतो डिनरची सोय कुठे करणार आहे जरा सांगता का. काय हो मेंदू जरा बाहेर गेलाय का तुमच्या डोक्यातून, काही कळतंय का. मॅडमच्या समोर बोलायचंय का, सरप्राईज आहे म्हणल्यावर सरप्राईज असलं पाहिजे ना, आत्ता बोलायची काही गरज होती का, काय मूर्खपणा लावलाय. अक्षय आता मॅनेजर जरा कोपऱ्यात घेतो आणि जरा बडबडतो. सर परत एकदा मिस्टेक झाली, कसं आहे ना, उत्साहामध्ये ना म्हणून असं होतं, नका ना राहू मग उत्साहामध्ये, जरा सिरियसली गोष्टी घ्या की. असं सरप्राईज कोणी फोडतं का लगेच म्हणे उत्साहात आहे, जरा सिरियसली गोष्टी घ्या आणि व्यवस्थित डोकं शांत ठेवून काम करा. अक्षय आता मॅनेजरवर जरा भडकलेलाच असतो. तो इथेच करणार आहे संध्याकाळी आपली सोय जेवायची. रमा म्हणते हो ठीक आहे, आता आपल्याला चहा घ्यायचा आहे ना, तेवढ्यात काय कॉफी आलेली असते. रमा म्हणते कॉफी, आता पहिल्यापासून सुरुवात करायची म्हटल्यावर कॉफीच घ्यायला लागणार ना. सुरुवातीला काय चहा घ्यायचो का आपण, नाही ना, कॉफीच घ्यायचो ना. सुरुवात केली होती तेच व्हायला नको. इस्त्रीची कॉफी हो, आता हसायला लागलेली असतात रमा आणि अक्षय. तिथे एन्व्हलप ठेवलेलं असतं. रमा म्हणते हे काय अक्षय म्हणतो बिल दिलं असेल, बघ की दे बिल कॉफीचं. असं अक्षयने पत्र लिहिलेलं असतं. प्रिय रमापासून सुरुवात केलेली असते. खूप सुंदर त्याने त्याला जे वाटतंय ते सगळं काही लिहिलेलं असतं. जुन्या आठवणी अगदी ताज्या झालेल्या असतात, एकदम रोमॅन्टिक, सगळं छान असं अक्षयने प्लॅनिंग केलेलं असतं. आणि लेटर तर असं दिलेलं असतं की जणू फर्स्ट लेटर तिला दिलंय, लव्ह लेटर असलंच काय लेटर लिहिलेलं असतं. पहिल्यांदाच लव्ह लेटर लिहितोय की काय असं अक्षयने केलेलं असतं. तू माझी लाईफ लाईन आहे. आज आपल्या लग्नाला वर्ष पूर्ण झाली आहेत. ईश्वरच्या या शांत वातावरणात मला तुझ्याबरोबर शांत असा वेळ घालवायचा. 9 वर्षांचा संपूर्ण प्रवास मला जगायचा आहे तुझ्यासोबत, शांतपणे आणि निवांत. चित्रपटांसारखा सगळे 9 वर्ष डोळ्यांसमोरून चाललेत असं वाटायला लागलंय मला. म्हणूनच हे पत्र लिहितोय माझ्या मनातल्या भावना तुझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. रमा तुला आठवतंय काय ग, आपण जेव्हा पहिल्यांदा दोघं एकमेकांना पहिल्यांदाच धडकलो होतो तेव्हा कशा ठिणग्या उडाल्या होत्या, आठवतं का. कसली चिडचिड करत होतीस तू. ते म्हणलेलं असतो एक्सक्यूज मी, तेव्हा ती म्हणलेली असते वरमपळ्या, डोळ्यात काय लाल मिरची भरू का, म्हणजे जरा दिसायला लागेल, डोळे फुटलेत का तुझे, येऊन धडकतोय मला. रमा आणि अक्षयची ती पहिली भेट, तो प्रसंग, ते भांडण, सगळं रमा अक्षयला अगदी ताजं असं आठवत असतं आणि जणू की आत्ताच घडलंय असं आठवत असतं. रमा अशी भडकलेली असते आणि अक्षयवर अशी काही चिडलेली असते ना. काय भाषा आहे कळतंय का तुम्हाला, काय बडबडताय तुम्ही. त्यावर का आपटला, पाट्यावर ठेवून वरवंट्याने अशी रगडू घी ना तुला, कणकेसारखी तिंबून काढेन आणि सरळ करेन ना. त्यामुळे काय चाललंय ना जरा स्पष्ट सांग, का धडकलास मला येऊन. अक्षयला रमा इतकी बोललेली असते, इतकी बडबड करत असते की त्याला बिचारायला एकही शब्द बोलू देत नाही किंवा त्याला काही सुचूही देत नाही. अहो मॅडम एवढा काय हायपर होताय, मी बघूनच चाललो होतो, तुम्हीच येऊन मला धडकला आणि वर एवढं काय सुनावताय तुम्ही. तुमची चूक आहे, तुम्ही येऊन मला धडकला आणि नको ते बोलताय. तुम्हाला पटतंय का मॅडम. ओ तुम्ही स्वतः येऊन मला धडकला आणि आता शहाणपणा करताय होय. रमा त्यावेळेला अक्षयला इतकी बोललेली असते की त्याला एकही शब्द बोलू दिलेला नसतो. त्यात काय आलेली असते अक्षयची आई आणि काय झालंय सीमा म्हणत असते, आई अगं बघ की काकू बघा ना, हा येऊन मला धडकलाय आणि वर सॉरी बेरी काही म्हणत नाहीये, मी त्याला बोलतेय तर वर तोंड करून मलाच बोलतोय हा. आता काहीतरी बोलणार त्याआधी लगेच ती म्हणते 1 मिनिट, इथे काकू आहेत ना, यांनी सगळं बघितलंय, काकू करतील की खरं खोटं. अक्षय म्हणतो बासा, मी धडकलो नाहीये, तुम्ही धडकला आणि वर आवाज करून मला शहाणपणा शिकवताय, बास हे नाटकं बंद करायचे. अक्षय म्हणतो बघूनच चाललो होतो, तू समोरून अंगावर आली आणि वरून शहाणपणा करतेयस होय आणि वरून कांगावा करतेयस. आता सीमा अक्षय आणि रमाचं त्यावेळेचं भांडण खूप मन लावून असं बघत असते, तिला हे छान वाटत असतं आणि सीमाच्या डोक्यात एक वेगळीच कल्पना आलेली असते त्या क्षणाला यांच्या पहिल्याच भेटीत. फक्त चालत होती, मला येऊन आपटली आणि एवढा कांगावा करते, आता तरी गप्प बस की. परपलेल्या शेंगदाण्या, जरा शहाणपणा करायचं बंद करतोस का. चोर तो चोर आणि वरजोर शिरजोर, चूक झाली मान्य करून गप्प बस की. शहाणपणा करतो आणि मी काही केलं नाही वर तोंड करून करतोय. सीमाच्या समोर ही रमा अशी काय बडबड करत असते की अक्षयला बोलायला एक चान्सही देत नसते. अक्षय आता हसत असते, अक्षयकडे बघून सीमा हसत असते आणि अक्षय इतका चिडलेला असतो, इतका राग आलेला असतो या रमाचा, ती काहीही बोलत सुटलेली असते, अजिबात कशाचा विचार करत नसते. त्यामुळे अक्षय चिडलेला असतो आणि अक्षय चिडलाय म्हणून सीमाला फार हसायला येत असतं. म्हणते आपण किती भांडायचो अक्षय, त्यावेळेला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की आपण असं एकत्र येऊ, सुखाने असा संसार करू, इतकं छान सुरळीत आपलं आयुष्य चालेल. स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. आपण फक्त भांडायचो, समोर बघितलं की लगेच भांडायला सुरुवात करायचो.
काय अक्षय ते दिवस होते खरंच यार. आता रमा आणि अक्षय दोघांना सुद्धा ते दिवस आठवलेले असतात आणि दोघं सुद्धा त्याच गोष्टीचा सारखा सारखा विचार करत असतात की खरंच जुने दिवस काय कमाल होते ना. असं वाटलंच नव्हतं की तुम्हाला सुद्धा वाटलं नसेल अक्षय की ज्या मुलीशी एवढा भांडतोय, एवढा तिचा रागराग करतोय, ती माझी लाईफलाईन होईल असं वाटलं होतं का? नाही ना. पण झाली तुमची लाईफलाईन आणि बघा इथपर्यंत येऊन पोहोचलोय अक्षय आपण. अक्षय सुद्धा विचार करत असतो आणि रमा सुद्धा छानही वाटत असतं आणि ते दिवस परत यावेत असंही वाटत असतं, कारण पहिले दिवस हे काहीतरी वेगळे आणि भन्नाट होते. छान असं सगळं जुन्या आठवणी ताज्या व्हायला लागलेले असतात. आता अक्षय जेव्हा रमाला मंगळसूत्र घालत असतो लग्नात, तो सुद्धा प्रसंग अगदी दोघांना आठवलेला असतो आणि अक्षय आणि रमा आता एकमेकांकडे बघत थांबलेले असतात आणि अक्षयला समजावून सांगितलेलं असतं की तू या पोरीकडे जर दुर्लक्ष केलं, तिच्याशी असंच सारखा भांडत राहिला, तिचा रागराग तिटकारा जर करत राहिला, तिच्याशी प्रेमाने बोलला नाही, वागला नाही, तर त्या पोरीची अवस्था काय होणार आहे अक्षय? जशी माझी अवस्था झाली आहे सेम अवस्था त्या पोरीची तशीच होणार आहे. जसं तुझ्या वडिलांनी माझ्यासोबत वागले किंवा वागणूक दिली आहे, तशीच तू वागणूक या पोरीला दिली, तर माझा जसा संसार झालाय तसाच तुझा संसार होणार. तुझ्या संसारात काही एक अर्थ राहणार नाहीये अक्षय. त्यामुळे हिच्याशी प्रेमाने जुळवून घेण्याचा, समजुतीने वागण्याचा, छान असं सगळं काही करण्याचा प्रयत्न कर. तुझं भांडत राहिला, हिचा तिटकारा करत राहिला, रागराग करत राहिला, तर सेम दुसरी सीमा तयार होणार. जे माझ्या आयुष्यात घडलंय ते आणि तसंच अगदी हिच्या वाट्याला येणार. आणि ही पोरगी खूप गोड आहे, हिच्या वाट्याला असं काहीच येऊ देऊ नको अक्षय. जे झालंय किंवा जे चाललंय ते अगदी समजुतीने प्रेमाने समजून घे आणि सगळं काही छान गोड मानून सुखाने संसार कर. सगळ्यात महत्वाचं या पोरीकडे प्रेमाने बघ आणि हिला समजून घे, म्हणजे तुझा जो राग, तिरस्कार, द्वेष आहे ना, तो सगळा बाजूला जाईल आणि तुमच्यामध्ये छान अशी मैत्री होईल. सीमाने त्याच वेळेला अक्षयला 4 समजुतीच्या गोष्टी सांगितलेल्या असतात आणि अक्षयला सुद्धा त्या गोष्टी पटलेल्या असतात. कसं आहे ना, थोडेच दिवसात ही रमा म्हणजे दुसरी सीमा आणि तुला बरोबर हिच्यामध्ये तुझी आई दिसायला लागेल. जसं माझं आयुष्य झालंय ना बरबाद, तसंच हिचं आयुष्य होईल. त्यामुळे अक्षय तुझा हा सगळा विचार बाजूला ठेवायचा, प्रेमाने समजुतीने हिच्याशी वागायचं आणि चांगुलपणा जरा जवळ आण, म्हणजे सगळं काही चांगलं दिसेल. कळतंय का? दुसरी सीमा जर या घरात तयार होऊ नये असं वाटत असेल तर हिच्याशी चांगलं वाग आणि प्रेमाने वागण्याचा प्रयत्न कर. अक्षय, मी तुला काय सांगते हे आयुष्यभर लक्षात ठेव. अक्षयने सीमाने जे सांगितलंय ते अगदी मनापासून सगळं लक्षात ठेवलेलं असतं, तसं आणि अगदी तसंच वागण्याचा प्रयत्न केलेला असतो. सगळ्यात महत्वाचं तुला कसं वागायचंय, सीमाचा मुलगा कसा वागेल अगदी सीमासारखं तसाच वागण्याचा प्रयत्न कर अक्षय, कारण सीमा जशी आहे तसाच तिचा अक्षय. सीमासारखा वाग, तुझं आयुष्य सुखाचं आणि सगळं छान आणि व्यवस्थितच होईल. तू जर शशिकांत मुकादमांसारखा वागायला लागलास किंवा शशिकांत मुकादमांचा मुलगा आहे ह्या हेतू ठेवून जर समोर वागत असेल तर काहीच होणार नाहीये. ना संसार, ना सुख, ना हा प्रवास सुखाचा, काहीच होणार नाही. शशिकांत मुकादमांचा मुलगा आहे ही गोष्ट जरा लांबच ठेव आणि सीमाचा मुलगा आहे म्हणून तू आतमध्ये ये आणि सुखाने संसाराला सुरुवात कर, तरच तुझं आयुष्य छान आणि व्यवस्थित होईल. तू जर शशिकांत मुकादमांच्या पायावर पाय ठेवून चालायला लागला तर फक्त आणि फक्त आयुष्यात आणि रस्त्यात काटेच सापडतील. सिरियसली, मी याच्याशी प्रेमाने वागायचंय, मी याच्याशी आयुष्य काढायचे. आई ती कशी आहे तुला माहिती आहे का? जरा आयडिया तरी आहे का तुला? ही काय आहे? फार विचित्र आणि विक्षिप्त आहे ती. तिच्या विचारांशी विचारच जुळू शकत नाहीये. अक्षय आणि रमा हे 2 वेगवेगळ्या बाजू असतात, त्याने एकत्र येणं हे अशक्य आणि इम्पॉसिबल असतं. पण प्रयत्नाने, सीमाच्या समजूतदारपणाने किंवा सीमाने जे 4 शब्द प्रेमाचे सांगितले त्या सगळ्या गोष्टीने अक्षयने हळूहळू रमाला स्वीकारलेलं असतं. रमामध्येही बदल घडत आलेला असतो आणि अक्षयमध्ये सुद्धा. आणि छान असा त्यांनी नव्याने संसार सुरू केला, तसा आतापर्यंत आणलेला सुद्धा असतो. सीमाने कानमंत्र दिलेला असतो, शशिकांत मुकादमांचा मुलगा म्हणून संसाराकडे बघू नको किंवा आयुष्य तसं जगायला जाऊ नको. सीमाचा मुलगा आहे हे डोक्यात ठेव आणि डोळ्यासमोरही तेच ठेव. बरोबर सुखाचा संसार करशील. आणि अक्षयने बरोबर सीमाने जे सांगितलं ते लक्षात ठेवलेलं असतं आणि प्रेमाने जुळवून घेण्याचा प्रयत्न केलेला असतो. तर सुद्धा नाहीये तरी सगळं आयुष्य तिच्याबरोबर काढणं जरा कठीण आहे ना. सीमामध्ये काहीच कठीण नाहीये. माझी गॅरंटी कशी? हे दिवस रमाला आणि अक्षयला आठवत असतात. एकमेकांकडे बघून ते आता हसत असतात. खरंच फार विचित्र अशी दिवस होते सुरुवातीला. 2 वेण्या कशा बांधायच्या याच्यापासून अक्षयने सुरुवात केलेली असते आणि रमाची नंतर इतकी काळजी घ्यायला लागलेला असतो की तिच्या वेण्या सुद्धा अक्षय घालत असतो. त्याला फार आवडत असतात तिच्या त्या 2 वेण्या. 2 वेण्या घातलेल्या, त्या वेण्यांना गजरा लावलेला, सगळं अक्षयला ते दिवस आठवत असतात. फार छान असं त्यांच्यामध्ये बॉन्डिंग तयार झालेलं असतं. पण ते सगळे क्षण माझ्यासाठी अनमोल आहे, त्यांची किंमतच होऊ शकत नाही इतके अनमोल आहेत. अक्षय बरोबर घातलेला वेळ, लग्नानंतरचं आयुष्य, लग्नाआधीचं आयुष्य, सगळंच तिला आठवत असतं आणि छान सुखाने अगदी भारावून गेलेली असते. आणि अक्षय जेव्हा वेगळे राहायला गेलेले असतात तो क्षण सुद्धा तिला आठवत असतो. कष्ट करून कसं हळूहळू संसार उभा केलेला असतो, त्या सगळ्या
गोष्टी आता त्यांना आठवत असतात. अक्षयसाठी तिने गादी आणलेली असते आणि अक्षयने रमासाठी गॅस आणलेलं असतो. ते म्हणतो खऱ्या अर्थाने आता संसाराचा मुरंबा कुठे सुरू झालाय मोरायला. छान असे दिवस त्यांना आठवत असतात. मला पहिला दी बाबा असं म्हटली तेव्हा एका शब्दाने माझं जग पूर्ण झालं आणि सगळे काही सुख माझ्या पायाशी आलं. अक्षय आता आरोही बद्दल सुद्धा त्या पत्रामध्ये लिहित असतो. लाड करणं, तिला लहानाच्या मोठं करणं, सगळं काही त्याला आठवत असताना त्या गोष्टीत फार त्याला आनंद मिळालेला असतो. त्यामुळे जरी काही वादळ आली असेल तर पहिलं सगळं काही छान आणि छानच होतं. तू नको, प्रेमाची ही गाठ नियतीने बांधली आणि ती सुटणार नाही. तुझी ही सोबत, हेच दिवस, हेच प्रेम आयुष्यभरासाठी हवंय, देशील का रमा. रमा आता ते पत्र वाचता वाचता अक्षयकडे बघत असते. इमोशनल झालेली असते, डोळ्यात पाणी आलेलं असतं. आता डोळ्यातलं पाणी तिच्या पुसत असतो. कुणाच्या 100व्या वाढदिवसापर्यंत सुद्धा रमा मला तू अशी आणि अशीच हवी आहेस. तुझा आणि फक्त तुझाच अक्षय. छान असं अक्षयने पत्र लिहिलेलं असतं. प्रत्येक शब्दामध्ये काहीतरी अर्थ असतो आणि रमाने सुद्धा प्रत्येक शब्दाचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला असतो. छान असा त्यांचा एकंदरीत दिवस चाललेला असतो. खाली लिहिलेलं असतं तुझाच अक्षय. हा आता भाग इथेच संपलाय. पुढच्या भागात काय होणार अगदी थोडक्यात बघूया. आनंद आणि अभि फोनवर बोलत असतात की तिच्या अतरंगी डोक्यामध्ये अक्षय रमा हे विचार करायला एक सेकंद सुद्धा चान्स मिळाला नाही पाहिजे आणि हे स्वतः ऐकत असते रेवा. आणि आनंद म्हणतात त्यांना त्यांचं सेलिब्रेशन करू दे, आपण करू की इकडे मजा. आनंद आणि अभि सुद्धा सेलिब्रेशन करत असतात आणि तिकडे रमा अक्षय सुद्धा त्यांच्या लग्नाचं अॅनिव्हर्सरी साजरी करत असतात. रेवा आता चंदाला फोन लावते. ड्रायव्हरला कार घेऊन काही अंतरावर घराच्या दूर उभं राहायला लाव, मी तिथे जाते. इतक्या रात्री चंदाने गाडी पाठवलेली असते आणि रेवा अजिबात विचार करत नाही. अक्षय ज्या हॉटेलवर गेलाय त्या हॉटेलवर बरोबर गेलेली असते. रमा अक्षय एन्जॉय करत असतात. तिथे आता रेवा गेलेली असते. अक्षयने लांबूनच तिची गाडी ओळखलेली असते. रमा अक्षय आता पटकन लपतात, पण रेवा त्यांना बघणार का आणि रंगे हात पकडणार का. बघू आता आपण नेमकी काय आणि कशी होते फजिती रमा अक्षयची. हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार आपल्याला पुढचा भाग. हा भाग इथेच संपतोय. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.